हैदराबाद गॅझेटच्या जीआरवरून भुजबळ नाराज आहेत। जीआर रद्द करा किंवा त्यामध्ये बदल करा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे। तर जीआर काढताना दाखवला नाही असं सुद्धा भुजबळ म्हणाले होते। तर जीआर काढताना भुजबळांशी चर्चा केली होती असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेटवरून सरकारने काढलेला जीआर मागे घ्यावा किंवा त्यात बदल करावा अशी मागणी भुजबळांनी केली। समता परिषदेच्या वतीने भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांना 8 पानी पत्र लिहिले। प्रचंड दबावाखाली जीआर काढण्यात आला असा उल्लेख भुजबळांनी पत्रात केलाय। एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल तो जीआर 2/9/25 आहे तो काढायचा असेल, त्यातून काही शब्द नीट करायचा असेल ते तुम्ही ताबडतोब करावं। जीआर जो आहे तो काढला तो प्रचंड दबावाखाली जे एजिटेशन सुरू होतं त्या एजिटेशनमुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे। तुला कल्पना द्यायला गाचपाने तू काय बाप आहे का सरकारचा का तू राष्ट्रपती आहेस? तू कोण आहे रे? तिथं मुख्यमंत्री आहे, संविधानाच्या पदावर बसलेले। तुला विचारायला का तू बाप लागून गेला का सरकारचा? तो ह्या म्हणण्यावर कायदा चालवायचा काय आता सरकारने? तू म्हणशील तसं मी तू वेटीच धरा लागला काय सरकारला एकटा? फडणवीस साहेबांनी याला जेलला फेकलं पाहिजे ना, डाग लावीन हे। सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याचं भुजबळ म्हणाले। तर जीआर काढण्यापूर्वी ओबीसींना कोणताही धक्का लागणार नाही याबाबत भुजबळांशी चर्चा केली होती असं शिंदे म्हणतायत। 350 पेक्षा जास्त जाती आहेत, त्यांच्यावर काहीतरी अन्याय होणार नाही अशा प्रमाणे याच्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे होती। आमच्या मते एक विड्रॉ करा किंवा याच्यामध्ये काही योग्य ते अमेंडमेंट करा की जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही। जीआर सरकारने जो काढलेला आहे तो जीआर तुम्हाला दाखवण्यात आला नव्हता, तुम्हाला विश्वासात घेण्यात आला नाही 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 नाही। भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यांनाही सांगितलं होतं या जीआरमुळे ओबीसीला कुठेही धक्का लागणार नाही। त्यांनी म्हटलं होतं हा जीआर तपासून घेऊ, या जीआरच्या माध्यमातून ओबीसीचं कुठलंही नुकसान होत नाही। माझे मत म्हणणे की आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ओबीसीच्या या सगळ्या विषयाकरता एक समिती नेमली आहे माननीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली। स्वतः माननीय भुजबळ साहेब त्याच्या समिती सदस्य आहेत, ते चर्चा करावी। आमच्या समितीवर मग दोन्ही समिती अध्यक्ष चर्चा करतील, पाहिजे दोन्ही समिती एकत्र बसून चर्चा करील। आणि कुठेही पहिल्यापासून ही शासनाची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। सह्याद्री अतिथीगृहावर सुरू असलेली ओबीसी बैठक संपली। ओबीसी आरक्षणावर जीआरचा कुठलाही परिणाम होणार नाही। ओबीसी आरक्षण उपसमितीचे सदस्य अतुल सावे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सरसकट शब्द मराठा आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतला असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण केलं की ओबीसीच्या आरक्षणावर या जीआरचा कुठलाही प्रकारचा फरक पडणार नाही आणि त्याच्यामुळे त्या पत्राने त्यांना त्यांच्याशी चर्चा झाली। प्रत्येकाचं वाचन केल्यावरचा इंटरप्रेशन वेगळं वेगळं येते। तज्ज्ञ वकिलांशी चर्चा केलेली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द ओबीसी सभाच्या मंडळीला दिला होता तो नक्कीच त्यांनी आज पूर्णपणे त्यांचं आरक्षण सुरक्षित ठेवून हे काम केलेलं आहे। मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला। काहींना वाटलं माझी राख होते इतक्यात मी भरारी घेतली। फिनिक्स शब्दावरून फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावलाय। माझी राख होती असं काही लोकांना वाटलं, पण तेवढ्यात मी भरारी घेतली असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। मराठी पत्रकार संघ पुणे यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा फिनिक्स पुरस्कार देत गौरव करण्यात आला। या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते। फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राऊतांनी खोचक टोला लगावलाय। फडणवीसांचेच सहकारी त्यांची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न करत होते हे आम्ही आत्ताच झालेल्या आंदोलनात पाहिलं असं राऊत म्हणाले। तुम्ही फिनिक्स नाव दिलं खरं म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही, पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली। तर ही का घेऊ शकलो? कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्यावेळी त्याला सकारात्मकतेने पुढे गेलो, आव्हानांपासून कधी पळालो नाही। फिनिक्स पक्ष हा वारंवार राखेतून भरारी घेतो, त्याची पुन्हा पुन्हा राख होते, पुन्हा पुन्हा तो भरारी घेतो। म्हणजे त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला
संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली. त्याच्यामुळे जर त्यांनी स्वतःची तुलनाही फिनिक्स पक्षाप्रमाणे केली असेल याचा अर्थ त्यांचीही राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकार्यानेच केलेला आहे. युती म्हणून निवडून आले आणि नंतर काँग्रेससोबत गेले देवेंद्रजींचं नेतृत्व संपवण्याकरता, हे सर्व जगाला ज्ञात आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी ही भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. आमचं खूप छानपणे चाललेलं आहे. संजय राऊत, आपण आपलं बघा, आपली परिस्थिती काय वाईट आहे, दयनीय अवस्था आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. फडणवीसांची राख व्हावी असं आम्हाला कधीच वाटलं नाही, असं सुळे म्हणाल्या. मला कधीच वाटलं नव्हतं त्यांची राख होईल. एक तर राजकारणात कधीच कोणी संपत नाही आणि कोणाची राख होत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे त्यांचं एक तर देवेंद्रजींचं असं कधी होईल असं ध्यानीमनी नाही आणि कोणीही कुणाबद्दल असे विचार करू नये. आणि मला वाटतं देवेंद्रजींबद्दल असं तर कोणाच्या ध्यानीमनी कधी आलं नाही, माझ्या तरी आलं नाही. आणि एक महत्त्वाची बातमी, उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पूर्ण झालेलं आहे. 768 खासदारांकडनं मतदान करण्यात आलं. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांना 315 मतं मिळतील. विरोधी पक्षांनी 100% मतदान केल्याचा दावा काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी केलेला आहे. आणि आता मतमोजणी देखील सुरू झाली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उपराष्ट्रपती पदासाठी आता थोड्याच वेळामध्ये याचा निकाल येईल. 768 खासदारांनी मतदान केलेलं आहे आणि आता मतमोजणी सुरू झाली आहे.